विरुद्ध आवाज। नवापूर येथील श्री दत्त मंदिर येथे स्वर्गीय सौ बसंतीबेन पुरणमलजी अग्रवाल रुग्ण उपयोगी साहित्य सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे। सर्वात प्रथम आई देवमोगरा माता, भारत माता, प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। स्वर्गीय बसंतीबेन पुरणमलजी अग्रवाल रुग्ण उपयोगी साहित्य सेवा केंद्र नवापूर येथे रुग्ण उपयोगी साहित्य, व्हीलचेअर, 1 सेंटीमीटर फाउलर बेड इत्यादी अनेक साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे। तसेच गरजू रुग्णांना अल्प दरात रुग्ण उपयोगी साहित्य वाटप करून सेवा करण्यात येणार आहे। म्हणून रुग्णांनी रुग्ण उपयोगी साहित्यासाठी संपर्क साधून सेवा करण्याची संधी द्यावी असे आयोजकांतर्फे आवाहन देखील करण्यात आले आहे। संपर्क मनोज अग्रवाल, मोबाईल नंबर 94 22 79 11 66। मनोज अग्रवाल 94 22 79 11 66। दर्शन दीपक पाटील, मोबाईल नंबर 94 21 53 49 21। दर्शन दीपक पाटील, मोबाईल नंबर 94 21 53 49 21। राहुल पाटील, मोबाईल नंबर 77 76 077 873। राहुल पाटील, मोबाईल नंबर 77 76 077 873। रामचंद्र मिस्त्री, मोबाईल नंबर 94 03 26 27 92। रामचंद्र मिस्त्री, मोबाईल नंबर 94 03 26 27 92 यांना गरजू रुग्णांनी रुग्णोपयोगी साहित्यासाठी संपर्क साधावेत असे आवाहन करण्यात येत आहे। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर योगेश्वरजी गर्गे, विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत मंत्री, ललित भैया चौधरी, विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत सहमंत्री, डोकारे आदिवासी साखर कारखाना चेअरमन भरतभाऊ गावित, उद्योजक मनोज अग्रवाल, अजय अग्रवाल, प्रकाश पाटील, नीतूबेन शर्मा, शामराव गावित, एजाज शेख, किरण टिभे तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार विविध क्षेत्रातील आदी मान्यवर रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज, नवापूर। आज नवापूर शहरात नवापूर शहरामधल्या रुग्णांच्या सोयीसाठी, मदतीसाठी रुग्णोपयोगी साहित्य केंद्र विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आणि बसंतीबेन पुरणमल यांच्या अग्रवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू झालेलं आहे। याची अपेक्षा अशी आहे की ज्या रुग्णांना रुग्णालयातून बाहेर घरी गेल्यानंतर ज्या ज्या गोष्टींची गरज असते त्या गरजेच्या वस्तू अत्यंत नाममात्र शुल्काने या मिळणार आहेत आणि या माध्यमातून नवापूर शहर आणि नवापूर परिसरामधल्या रुग्णांसाठी अत्यंत योग्य असं सेवा कार्य हे विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आज सुरू झालेलं आहे। या सगळ्यांचा आवश्यक त्या रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन विश्व हिंदू परिषदेमार्फत करण्यात येत आहे। धन्यवाद।